वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील चौथी कथा, शोकविरहित मरण. बंगलोरसारख्या मोठ्या शहरात रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी पुरती ओळखसुद्धा होत नाही. आपण सर्वजण आपापल्या कामात इतके व्यस्त असतो की बरेचदा विचार करायलाही वेळ नसतो. असंच एकदा आमच्या शेजाऱ्यांच्या घरात कोणीतरी वारल्याचं माझ्या कानावर आलं. माझी काही त्यांच्याशी नीटशी ओळख नव्हती, पण तरीही मी त्यांच्या सांत्वनांसाठी जावं असं माझ्या आईचं मत होतं. काही झालं तरीही जनरीत आहे असं तिचं म्हणणं. मी ते मान्य केलं खरं, पण बरेच दिवस मला त्यांच्याकडे जायला जमलं नाही. वेळच नाही झाला. दिवस सगळा धावपळीत जायचा आणि अशा कामासाठी रात्री जाणं बरं दिसत नाही. त्यामुळे माझं त्यांच्याकडे सांत्वनांसाठी जाणं बरंच लांबलं. पण तरीसुद्धा त्यांच्याकडे जाण्याची गोष्ट माझ्या मनातून काही गेली नव्हती. आपण कसंही करून आपल्या शेजाऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ काढायचाच असं मी ठरवलं होतं. असे 10 दिवस लोटले. आता आज मात्र काहीही झालं तरी आपण शेजाऱ्यांना भेटायला जायचंच असा एका रविवारी मी मनाशी निश्चय केला. त्यांच्या घरच्या फक्त पुरुषांचीच काय ती माझी ओळख होती व तीसुद्धा अगदी जेमतेम. मी फाटक ओलांडून त्यांच्या घराजवळ पोचले तर आतून एक कन्नड चित्रपटातील गाण्याच्या ओळी ऐकू आल्या. बाहेरच्या बागेत फुलं लपाछपी खेळत होती. बागेत काही मोठी माणसं गप्पागोष्टी करत आरामात बसली होती. ती बहुधा खेड्यातून आली असावीत. क्षणभर मला वाटलं आपण चुकीच्या घरात आलो आहोत की काय. अशा चुका कधीतरी क्वचित घडतात. काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका विद्यार्थिनीच्या लग्नाला गेले होते. जयनगराला अशोक स्तंभाजवळ सागरमंगल कार्यालयाचे हॉल्स आहेत. त्या ठिकाणी ओळीने 4 हॉल्स आहेत. माझ्या विद्यार्थिनीचं लग्न नक्की कुठल्या हॉलमध्ये आहे तेच मी विसरले. तिचं नाव होतं उषा. एका फुलांनी सजवलेल्या कमानीवर वधूवरांचं नाव लिहिलेली होती. त्यापैकी 2 ठिकाणी वधूंचे नाव उषाच होते. माझ्या विद्यार्थिनीच्या होणाऱ्या पतीचं नावही मला आठवत नव्हतं. काय करावं तेच मला सुचेना. मग मी तशीच तिथे कोणी ओळखीचा चेहरा दिसतो का याची वाट बघत खोळंबून उभी राहिली. आता इथे माझ्या शेजारच्यांच्या घरातील गाणे, संगीत व एकंदर आनंदी वातावरण इतके अनपेक्षित होते की आपण परत फिरावं आणि घरी जाऊन आईकडून नीट पत्ता घेऊन मगच परत यावं असं मला वाटलं. इतक्यात त्या घरचे कुटुंब प्रमुख बाहेर आले व त्यांनी मला पाहिलं. मला पाहून ते आश्चर्याने मोठ्यांदा म्हणाले, "काय आश्चर्य, आत या ना. मला वाटतं आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्याकडे येताय ना." आता आत जाण्यावाचून दुसरा काही पर्यायच नव्हता. ते आपल्या पत्नीला बोलवण्यासाठी आत गेले. त्यांचं ते मोठं थोरलं घर, त्यातील सामानांची मांडणी इत्यादी गोष्टींकडे नकळत माझं लक्ष गेलं. बैठकीची खोली बरीच मोठी होती. एका कोपऱ्यात टीव्ही आणि VCR होता. व्हिडिओवर कहो ना प्यार है चित्रपट चालू होता. समोर मोठी चटई अंथरून बरीच मुलं बसली होती. काही मुले सोफ्यावरही बसली होती. सर्वजण चित्रपट पाहण्यात गुंग होते. आम्हाला बसायला कुठेच जागा नव्हती. मग त्या घरमालकाने काही मुलांना जमिनीवर बसायला लावलं आणि थोडी जागा केली. टीव्हीच्या पडद्यावर देखण्या ऋतिक रोशनचे नृत्य चालू होते. आजूबाजूच्या मुलांनी पायांनी ताल धरला होता. इतक्यात एक नोकर ट्रेमध्ये चहा आणि खाण्याचे पदार्थ घेऊन आला. आता काय करावं? माझ्या पुढे प्रश्न पडला. मी तर इथे वेगळ्याच कारणासाठी आले होते. अशा वेळी इथे फराळाचा समाचार घेणं बरं दिसेल का? एकीकडे मनातून वाटत होतं आता आपण इथे काही खाणं योग्य नव्हे, पण त्याचवेळी असाही विचार मनात चमकून गेला की आपण नाही म्हटलं तर तो उद्धटपणा तर ठरणार नाही. मग मी पटेल अशी एक सबब सांगितली. माझी अजून अंघोळ व्हायची आहे, त्याआधी मी काही खात नाही, मी म्हणले. पण त्यानेही माझ्या पुढील खरी समस्या काही सुटली नव्हती. त्या घरातील वातावरण एखाद्या सणासुदीला असावे तसे होते. कुठेही दुःखाचा किंवा शोकाचा लवलेशही दिसत नव्हता. मग मी सांत्वना कसं, कोणत्या शब्दात करू, सुरुवात कशी करू? त्या घरात जणू काही कोणाच्या साखरपुड्याच्या किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने सगळी मंडळी एकत्र जमली आहेत असं वाटत होतं. आणि इथे मी सांत्वनांसाठी आले होते. एवढ्यात त्या घरची गृहिणी बाहेर आली आणि आपल्या पतीच्या शेजारी सोफ्यावर बसली. मग
त्यांनीच संभाषणाला सुरुवात केली. तुमचं काम पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो. आमच्याकडे रोज बोलण्यात तुमचाच विषय असतो. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. मी बुचकळ्यात पडले. या लोकांना रोज माझ्याविषयी बोलायची काय गरज आहे? मी स्वतः रोज कुणाविषयीही बोलत नाही, अगदी माझ्या पतीविषयी सुद्धा नाही. मग हे कशाविषयी बोलत असतील बरं? माझ्या लेखनाविषयी की माझ्या समाजकार्याविषयी? मी शांत बसून आहे हे त्यांच्या लक्षात आले, पण तरीही ते दोघे भरभरून बोलतच होते. तुमचे यजमान कसे आहेत? ते खरोखरच फार मोठे आहेत. या घरी मी समाचारासाठी आलेली असताना संभाषणात माझ्या पतीचं नाव निघावं याचा मला धक्काच बसला. त्या दोघा पती पत्नींना खूप बोलायचं होतं. ती स्त्री म्हणली, मी एक दिवस तुम्हाला पाहिलं. तुम्ही फार सुंदर साडी नेसला होता. मला वाटतं पटोला साडी होती. पटोला होती की ओरिसा, कारण दोन्ही साड्यांचे पॅटर्न साधारण सारखेच असतात. ती कोणत्या साडीविषयी बोलत होती ते काही माझ्या लक्षात येईना. कदाचित ओरिसा असेल. मी आपली बोलायचं म्हणून बोलले. तिचा चेहरा खुलला. ती विजयी मुद्रेनं म्हणाली, बघा, माझंच म्हणणं खरं होतं. मी सुमानला म्हटलंच होतं त्या ओरिसात खूप कार्य करतात. तेव्हा त्यांनी तिकडेच घेतलेली असेल ती साडी. काय सुंदर रंगसंगती होती त्या साडीची. आता त्या नवऱ्यानं तोंड उघडलं. तुमची कंपनी फारच जोरात आहे. .comच्या लाटेत न सापडलेल्या अगदी मोजक्या कंपनींपैकी एक आहे. IT कंपनीचा गेल्या 6 महिन्यांतला ट्रेंड नीट बारकाईने पहा, असं मी माझ्या काही मित्रांना म्हणलोच होतो. खरं तर या सगळ्याशी माझा काहीच संबंध नव्हता. या विषयावर माझे पती काहीतरी भाष्य करू शकलेही असते, पण ते आता उपस्थित नव्हते. आता पत्नी बोलायला पुढे झाली. तुमच्या कॉलेजात प्रवेशासाठी काय करावं लागतं? 10वीत जर 85% मार्क असले तर प्रवेश मिळेल. पण SSC नाही ICSE मध्ये, तिच्या नवऱ्याने खुलासा केला. SSC आणि ICSE ही दोन्ही वेगळी बोर्ड आहेत, असं त्याने स्पष्ट केलं. मला माहीत नाही. प्रवेशाबाबतच्या गोष्टी जी कमिटी हाताळते त्यात मी नाहीये, मी सांगितलं. अशा गप्पा चालूच राहिल्या. त्या संपायलाच तयार नाहीत. थोड्या वेळाने मी विचारात पडले. नक्की कोण बरं वारलं असावं? मला आठवत होतं त्याप्रमाणे त्या माणसाची आई वारली होती. ती माझ्या आईची मैत्रीण होती, पण तो विषय काढणार तरी कसा, असा माझ्यापुढे प्रश्न पडला. कदाचित त्यांच्या बायकोची आई वारली असेल तर? मला बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे. मी गप्प बसले आहे हे त्यांच्या नक्कीच लक्षात आलं होतं, पण तरीही काही करून मला संभाषणात ओढायचं असा त्यांनी चंग बांधला होता. त्या सर्व प्रकाराने मला फारच अवघडल्यासारखं झालं. आज बहुतेक आपल्याला समाचाराचे 4 शब्द बोलण्याची संधीच मिळणार नाही असं दिसतंय, माझ्या मनात आलं. पण निघण्याआधी एक शेवटचाच प्रयत्न मी करायचा ठरवला. आम्ही बोलत बोलत बाहेरच्या फाटकापाशी पोहोचल्यावर मी चाचरत विषय काढला. तुमच्या आई आजारी होत्या असं ऐकलं. नवऱ्याने बोलायला तोंड उघडायच्या आतच बायको म्हणली, हो, माझ्या सासूबाई बरेच दिवस आजारी होत्या, पण त्या आमच्यात खूप प्रॉब्लेम्स होत होते. त्या इतक्या जुनाट विचारांच्या होत्या आणि तडजोड करायला तयारच नसायच्या. हे पुरुष जातात ऑफिसला निघून आणि आम्हा बायकांना घरी काय काय अडचणींना तोंड द्यावं लागतं ते काही यांना समजतच नाही. यानंतर तिने आपल्या सासूविषयी पुष्कळ गाराणी सांगितली आणि सर्व वेळ तो नवरा अपराधी चेहऱ्याने उभा होता. तिनं खूप सोसलं. अखेर तो मध्ये पडून म्हणला, खरं तर आम्हीच खूप सोसलं. ती बाई रागाने म्हटली. गेले काही दिवस त्या पक्षाघाताने अंथरुणाला खिळून होत्या. बंगलोरसारख्या शहरात अशा लोकांना सांभाळायचं म्हणजे नोकर लागतात आणि आजकालच्या दिवसात नोकर मिळणं किती कठीण झालंय. किती पैसे मोजावे लागतात ते तुम्हाला माहीत आहे. मी तर त्यांचं सगळं करून इतकी कंटाळून गेले होते. बरं झालं गेल्या ते. त्या स्त्रीचा आवाज मला कर्णकटू वाटला. मृत्यूने आम्हा सर्वांनाच सोडवलं. माझ्या आईची सुद्धा यातनांमधून सुटका झाली. तो नवरा म्हणला. मी परतले ती दुःखी होऊन, अस्वस्थ होऊन. आमचं आयुष्य इतकं धकाधकीचं व्हावं की मृत व्यक्तीच्या आपल्याला कितपत उपयोग होतो त्या प्रमाणात
त्या व्यक्तीच्या मरणाने आपल्याला होणाऱ्या दुःखाची तीव्रतासुद्धा कमी अधिक व्हावी